गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे BCom TY BCom या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. या टॉपिकचा विद्यार्थ्यांनो आज आपण एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, बऱ्याच ॲडजस्टमेंट याच्यामध्ये आलेले आहे, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवत आहोत. आणि तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्या मला कमेंटमध्ये शेअर करत चला. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे, प्रॉब्लेमचं स्वरूप ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट सोडवतो आणि ॲडजस्टमेंट. सगळ्यात अगोदर आपण ट्रायल बॅलन्समध्ये ज्या ॲडजस्टमेंट आल्या त्यांना स्टार करून घेऊया. मग बघा, पहिली ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर 10,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे RDD. मग RDD कशावर सोडवतो आपण? तर RDD सोडवतो आपण लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. मग लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट इथं दिलेलं आहे, त्याला टिक मार्क करून घ्या किंवा स्टार करून ठेवा. त्याच्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन मी तुम्हाला सांगितलं, बिल्स फॉर कलेक्शन, ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट हे शब्द जर आले तर ती कॉन्टिजंट लायबिलिटी ती सोडवायची गरज नाही, त्याचा इफेक्ट होत नाही. ही कॉन्टिजंट लायबिलिटी 3 नंबर ॲक्सेप्टन्स एन्डॉर्समेंट ती पण कॉन्टिजंट लायबिलिटी म्हणजे 2 कॉन्टिजंट लायबिलिटीचे ॲडजस्टमेंट आलेले आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड ₹1,500 फॉर रिबेट. रिबेट आणि RDDची ॲडजस्टमेंट 100% असते. रिबेट आपण कशावर सोडवतो? रिबेट आपण सोडवतो इंटरेस्टवर. मग इंटरेस्ट दोन्ही असतात, डेबिट बॅलन्समध्ये पण इंटरेस्ट असतो आणि क्रेडिट बॅलन्समध्ये पण इंटरेस्ट असतो. तर आपला तिसरा चौथा प्रॉब्लेम चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. कोणत्या इंटरेस्टवर? क्रेडिटच्या इंटरेस्टवर. मग क्रेडिट बॅलन्समध्ये जो इंटरेस्ट दिला जातो त्याला स्टार करायचं. डेबिटच्या इंटरेस्टवर कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवायची नाही. मग क्रेडिटमध्ये इंटरेस्ट आहे बघा इथं, इंटरेस्ट अँड डिस्काउंट क्रेडिटमध्ये 3,67,500 त्याला स्टार करा. त्याच्यानंतर 10,500 फॉर टॅक्स. टॅक्सची ॲडजस्टमेंटला स्टार करायची गरज नाही, ती डायरेक्ट सोडवा. त्याच्यानंतर एक नवीन ॲडजस्टमेंट इथं आज शिकणार आहोत आपण. पोस्टेज स्टॅम्प ₹160 अँड स्टेशनरी ₹700 वॉज इन हँड. पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरीचा स्टॉक आपल्या हातामध्ये आहे 31 मार्च 2025ला. मग याला म्हणतात क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट. मग क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट स्टॅम्पवर आणि स्टेशनरीवर. मग पोस्टेज अँड स्टॅम्पला इथं स्टार करा आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरीला स्टार करा. सर्व ॲडजस्टमेंटला आपण स्टार करून घेतल्या. आता एक लक्षात घ्या, ज्यांना तुम्ही स्टार केलं त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणजे त्यांचे होणार 2 इफेक्ट, आणि ज्यांना स्टार नाही त्यांना होणार एकच इफेक्ट, म्हणजे त्यांना एकदाच रेकॉर्ड करायचं. आणि ज्यांच्यावर स्टार आहे ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल त्यांचे 2 इफेक्ट करायचे. आपण ट्रायल बॅलन्सला स्टार करून घेतलं. आता फॉर्मॅट तुम्ही तयार करायचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. फॉर्मॅटसाठी तुम्ही बॅलन्स शीट तयार करून घ्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट तयार करून घ्या. एका पेजवर बॅलन्स शीट, एका पेजवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि याच्यामध्ये शेड्यूलच येतात, तुम्हाला माहिती आहे. लायबिलिटीमध्ये 5 शेड्यूल, असेटमध्ये 6 ते 11 आणि 12 नंबर टोटलच्या खाली. त्याच्यामध्ये आपण काही टोटलमध्ये ती कन्सिडर करत नाही, कॉन्टिजंट लायबिलिटी. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बनवा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर्मॅटमध्ये 4 पार्ट असतात: इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. त्याच्यापैकी इन्कममध्ये 13 आणि 14 नंबरचा शेड्यूल. त्याच्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये बनवायचं तुम्ही 15 आणि 16 नंबरचं शेड्यूल, आणि एक्सपेंडिचरच्या खाली बनवायचं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी. तिथं RDD आणि टॅक्सची ॲडजस्टमेंटचा इफेक्ट करतो आपण. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस C, त्याला 2-3 लाईन सोडा आणि Dला 5-6 लाईन सोडा, ॲप्रोप्रिएशन. या पद्धतीने फॉर्मॅट तयार करा. आणि फॉर्मॅट तयार केल्यानंतर वर्किंग नोट बनवा. मग एक 16 शेड्यूल आहे, त्याच्यापैकी आपण 15 वर्किंग नोट बनवतो. कॉन्टिजंट लायबिलिटीची वर्किंग नोट बनवत नाही. जे शेड्यूल आहे त्याच्या वर्किंग नोट बनवा. 1 ते 5 वर्किंग नोट लायबिलिटीच्या, 6 ते 11 असेटच्या, 12वी बनवायची नाही, 13-14 इन्कम, 15-16 एक्सपेंडिचर. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. प्रत्येक वर्किंग नोटला लाईन सोडत चला. मी किती लाईन सोडायच्या ते तुम्हाला शिकवलेले आहे. कॅपिटल 5-6 लाईन सोडायच्या. रिझर्व्ह अँड सरप्लस मोठी ॲडजस्टमेंट आहे, मोठं शेड्यूल आहे, 8-10 लाईन सोडा. डिपॉझिट 4-5 लाईन, बॉरोविंग 2 लाईन, अदर लायबिलिटी 5-6 लाईन, कॅश अँड बॅलन्स विथ RBI 4-5 लाईन, 7 नंबरला 4-5 लाईन, इन्व्हेस्टमेंटला 4-5 लाईन, ॲडव्हान्सेसवर ॲडजस्टमेंट असते 5-6 लाईन, फिक्स असेटवर 5-6 लाईन, अदर असेट 4-5 लाईन. इंटरेस्टला आपण ॲडजस्टमेंट सोडवतो 13 नंबर, त्याला 5-6 लाईन सोडा. 14 नंबर 3-4 लाईन, 15 नंबरमध्ये फक्त इंटरेस्टच येतो, 2 लाईन सोडा. आणि 16 नंबरला 7-8 लाईन. या पद्धतीने वर्किंग नोट तयार करा, फॉर्मॅट तयार करा. आणि आता आपण दोन्ही तयार केले, आता आपण सोडवूया. मग सोडवण्याची टेक्निक तुम्हाला माहीतच आहे. आपण या सिक्वेन्सनुसार सोडवत नाही, तर आपण कसं
सोडवतो अगोदर सर्व क्रेडिट बॅलन्स आणि त्याच्यानंतर डेबिट बॅलन्स, आणि हे सोडवत असताना हा नियम लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही क्रेडिट बॅलन्स सोडवणार तर लक्षात ठेवायचं ते एकतर इन्कम असेल किंवा लायबिलिटी असेल. मग इन्कम असलं तर इन्कमच्या शेड्यूलला रेकॉर्ड करा आणि लायबिलिटी असलं तर लायबिलिटीच्या शेड्यूलला रेकॉर्ड करा. मग इन्कमला दोनच शेड्यूल आहे, 13 आणि 14. त्याच्यापैकी 13 मध्ये फक्त इंटरेस्टच येतो आणि 14 मध्ये सर्व इन्कम रेकॉर्ड करायचे. आणि जर ते लायबिलिटी असतील तर 1 ते 5 पैकी, म्हणजे जेव्हा आपण क्रेडिट बॅलन्स सोडवणार तेव्हा फक्त कोणत्या वर्किंग नोट 1 ते 5 आणि 13 आणि 14 बस एवढ्याच वर्किंग नोट सोडवायच्या, बाकी कोणत्याच सोडवायच्या नाही. तर चला आपण क्रेडिट बॅलन्स सोडूया. क्रेडिट बॅलन्समध्ये पहिला दिला आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इंटरेस्ट डेबिटमध्ये पण दिला जातो, क्रेडिटमध्ये पण दिला जातो. डेबिटचा इंटरेस्टसाठी 15 नंबरचा इंटरेस्ट आहे आणि क्रेडिटचा इंटरेस्ट किती नंबरमध्ये लिहितो आपण? 13 नंबरमध्ये. मग क्रेडिट इन्कम किंवा लायबिलिटी तो इंटरेस्ट तुमचा इन्कम आहे, इन्कमचा इंटरेस्ट किती नंबरला लिहितो आपण? 13 नंबरमध्ये. मग 13 नंबरमध्ये इंटरेस्ट लिहा. म्हणजे लक्षात ठेवा, क्रेडिटला इंटरेस्ट दिला तर 13 नंबरमध्ये आणि डेबिटला इंटरेस्ट दिला तर तो एक्सपेन्सेस आहे किती नंबरमध्ये? 15 नंबरमध्ये. या पद्धतीने मग इंटरेस्टचं नाव लिहा, इंटरेस्ट अँड डिस्काउंट. इथं लिहूया आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. मग इनरला अमाऊंट लिहा याची, इंटरेस्ट अँड डिस्काउंट 3,67,500. 3,67,500. इंटरेस्टवर कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात तुम्हाला माहिती आहे, रिबेटची ॲडजस्टमेंट सोडवतात. मग रिबेट इथं दिलेलं आहे बघा, रिबेट आपल्याला इथं दिलेला आहे 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये, प्रोव्हाइड रिबेट 1,500. मग रिबेट आपण काय करतो? इंटरेस्टमधून रिबेट लेस करतात, हे लक्षात ठेवा. मग रिबेटचा पहिला इफेक्ट लेस. मग इथं लिहा लेस रिबेट. ॲडजस्टमेंट आहे 2 इफेक्ट करायचे. रिबेट लेस करा, किती आहे? 1,500. मग 1,500 लेस करा आणि टोटल किती राहते मग शिल्लक? 3,66,000. 3,66,000. या पद्धतीने आपण पहिला रिबेटचा इफेक्ट केला, रिबेट लेस केलं. ॲडजस्टमेंट आहे 2 इफेक्ट करावे लागतील. मग रिबेटचा दुसरा इफेक्ट होणार, रिबेट आपली लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. मग लायबिलिटी म्हणजे कोणता? शेड्यूल 1 ते 5 पैकी 5 नंबर. मग 5 नंबरमध्ये रिबेटचा इफेक्ट करा, रिबेट 1,500. या पद्धतीने रिबेटची ॲडजस्टमेंट तुम्ही सोडवा. रिबेटची ॲडजस्टमेंट परीक्षेमध्ये 100% असणार. 13 नंबरच्या इंटरेस्टमधून लेस करायचं आणि 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. रिबेट झालं. क्रेडिट बॅलन्सेस सुरू आहे आपले. क्रेडिटचा नियम काय? एकतर ते इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. इंटरेस्ट इन्कम होता, 13 नंबरमध्ये रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर शेअर कॅपिटल लायबिलिटी आहे आपल्याला माहिती आहे. लायबिलिटीचे शेड्यूल 1 ते 5 पैकी पहिला शेड्यूल कॅपिटलसाठी आहे आणि कॅपिटलची सुरुवात कोणत्या कॅपिटलने होते? ॲथोराइज कॅपिटल. मग इथं लिहा रोमन नंबर 1 ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटलची इन्फॉर्मेशन दिलेली का बघा? तर इथंच सांगितलं बघा, ॲथोराइज 7,500 शेअर आहे 100चा. मग इथं लिहा कंसामध्ये जशी इन्फॉर्मेशन दिली तशी लिहून टाकायची. 7,500 इक्विटी शेअर्स, शॉर्टमध्ये लिहिलं मी EQ म्हणजे इक्विटी, ऑफ ₹100 ईच. आणि त्याची अमाऊंट दिलेली नाही आहे. मग 7,500 गुणिले 100 करा तुम्ही. मग 7,500 गुणिले 100 जर केलं तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 7,500 गुणिले 100 7,50,000. मग इथे एक अमाऊंट कॉलममध्ये लिहा 7,50,000. आणि ॲथोराइज कॅपिटल आपण टोटलमध्ये घेत नाही म्हणून त्याला डबल अंडरलाईन करा. मग टोटलमध्ये कोणता कॅपिटल घेतो आपण? आपल्या ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. मग ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल कोणता आहे? इश्यूड अँड सबस्क्राईब्ड. मग इथं लिहा 2 नंबर, issued and subscribed. इश्यूड अँड सबस्क्राईब. त्याची इन्फॉर्मेशन बघा काय दिली? 6,000 शेअर, 100चा प्रत्येक रुपये फेस व्हॅल्यू आहे. मग लिहा 6,000 कंसामध्ये इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. मग 6,000 इक्विटी शेअरची अमाऊंट दिली 6 लाख. लिहून टाका 6 लाख. याच्यामधून कॉल सिनॅरियर्स आपण लेस करतो. कॉल सिनॅरियर्स डेबिटमध्ये दिलेले नाही, सोडून द्या. मग आपण ट्रायल बॅलन्सचा कॅपिटलची टोटल घेणार. क्लोज करून टाका. याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं, या व्यतिरिक्त काही येत नाही. मग याची टोटल किती? 6 लाख. ॲथोराइज कॅपिटल टोटलमध्ये घ्यायचा नाही. मग 1 नंबर क्लोज करा, त्याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं, बाकी काहीच येत नाही. मग 1 नंबर फॉर्मॅटला या, 1 नंबरची टोटल बॅलन्स शीटला 1 नंबरच्या समोर लिहा 6 लाख. जो शेड्यूल लगेच क्लोज करता येईल तो लगेच क्लोज करून टाकायचा.
बरं, शेअर कॅपिटल झालं, आपले क्रेडिट बॅलन्स चालू आहे, इन्कम किंवा लायबिलिटी, नियम लक्षात ठेवा. कॅपिटल नंतर स्टॅच्युटरी रिझर्व, इन्कम किंवा लायबिलिटी. रिझर्व सगळे काय आहे, लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 शेड्यूल. मग सर्व रिझर्व आणि सर्व फंड हे लायबिलिटी असतात आणि रिझर्व आणि फंडसाठी सेपरेट शेड्यूल आहे. किती नंबरचा, 2 नंबर. मग 2 नंबरमध्ये सर्व रिझर्व आणि ते लिहित चला. याची सुरुवातच आपण स्टॅच्युटरी रिझर्वने करतो. स्टॅच्युटरी रिझर्व. मग स्टॅच्युटरी रिझर्व किती दिलेला आहे बघा, 1,20,000. मग स्टॅच्युटरी रिझर्व लिहा 1,20,000. एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट. त्याच्यानंतर डिपॉझिट, क्रेडिट बॅलन्सचा नियम, इन्कम किंवा लायबिलिटी. मग डिपॉझिट काय आहे, लायबिलिटी आपल्याला माहिती आहे. मग डिपॉझिट इन्कम नाही, डिपॉझिट लायबिलिटी. मग लायबिलिटी म्हणजे फक्त 1 ते 5 शेड्यूल. मग 1 ते 5 पैकी सेपरेट शेड्यूल डिपॉझिट आहे. क्रेडिटमध्ये आलेले सगळे डिपॉझिट इथं लिहायचे. मग इथं फक्त डायरेक्ट नाव दिलं डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट असं नाही आलं, डायरेक्ट नाव दिलं डिपॉझिट. मग लिहा डिपॉझिट 3 नंबरमध्ये लिहायचं लायबिलिटीच्या शेड्यूलमध्ये डिपॉझिट. मग डिपॉझिट किती, 12,50,000. 12,50,000. या व्यतिरिक्त अजून डिपॉझिट दिल्या का बघायचं, क्रेडिटमध्ये आहे का, नाही आहे. मग 3 नंबरचं पण शेड्यूल, याच्यामध्ये फक्त डिपॉझिट येतात, बाकी काहीच येत नाही. ॲडजस्टमेंट वगैरे आपण सोडवत नाही, डायरेक्ट क्लोज करून टाका. किती, 12,50,000. जे जे शेड्यूल क्लोज करता येईल ते लगेच क्लोज करून टाकायचे. 3 नंबर समोर 12,50,000. पुढचं डिपॉझिट नंतर प्रोव्हिडंट फंड, क्रेडिटमध्ये आला. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. मग प्रोव्हिडंट फंड काय, इन्कम आहे का लायबिलिटी आहे, तर फंड मी काय सांगितलं, सर्व फंड काय आहे, लायबिलिटी आहे. मग सर्व फंड, तुम्ही म्हणणार सर सर्व रिझर्व आणि सर्व फंड तर 2 नंबरमध्ये लिहितो, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हिडंट फंड जो आहे, तर प्रोव्हिडंट फंड आपल्याला लिहायचा आहे 5 नंबरला. मग प्रोव्हिडंट फंड तुम्ही 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. मग 5 नंबरची लायबिलिटीचं नाव काय आहे, अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. मग तिथं रेकॉर्ड करा प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड त्याची अमाऊंट बघा किती दिलेली प्रोव्हिडंट फंडची, 1,35,000. प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी आहे, फक्त ती 2 नंबरमध्ये रेकॉर्ड नाही करायची, ती 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करायची, लक्षात ठेवा. प्रोव्हिडंट फंड नंतर बॉरोविंग, इन्कम किंवा लायबिलिटी. मग बॉरोविंग काय आहे, लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 पैकी सेपरेट शेड्यूल आहे 4 नंबरचा, सगळ्या बॉरोविंग इथं लिहायचं. म्हणजे बॉरोविंग शब्द जर आला क्रेडिटमध्ये तर 4 नंबर लायबिलिटी. मग बॉरोविंग फ्रॉम महाराजा बँक, मग लिहा बॉरोविंग फ्रॉम महाराजा बँक. महाराजा बँकेकडून बॉरोविंग आहे किती, 2,55,000. बॉरोविंग म्हणजे कर्ज. अजून बॉरोविंग आले का बघा, क्रेडिटमध्ये नाही आहे. बॉरोविंग याच्यामध्ये डिपॉझिट येतात 3 नंबरमध्ये आणि याच्यामध्ये फक्त बॉरोविंग येतात, बाकी काहीच येत नाही. क्लोज करून टाका. जे जे क्लोज करता येतील सोपे सोपे शेड्यूल ते क्लोज करून टाकायचे. मग 4 नंबरची टोटल 2,55,000. त्याच्यानंतर पुढं बॉरोइंग झालं. बॉरोइंग नंतर अनक्लेम डिव्हिडंड, क्रेडिटमध्ये आला. क्रेडिट म्हणजे इन्कम किंवा लायबिलिटी. मग डिव्हिडंड काय आपलं, अनक्लेम डिव्हिडंड लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे कोणता शेड्यूल, 5 नंबरचा शेड्यूल. सगळ्या लायबिलिटी 5 नंबरला, कारण याच्यामध्ये बॉरोइंग येणार, याच्यामध्ये डिपॉझिट येणार, याच्यामध्ये रिझर्व येतात, याच्यामध्ये कॅपिटल येतात. मग रूलला कोणता, फक्त 5 नंबर. मग इथं लिहा अनक्लेम डिव्हिडंड. ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून एकच इफेक्ट करा. अनक्लेम डिव्हिडंड किती दिलेला आहे, अनक्लेम डिव्हिडंड दिला आहे 4,000. प्रॉब्लेम स्क्रीनवर आहे, बघत चला. अनक्लेम डिव्हिडंड, ॲडजस्टमेंट असली तर ॲडजस्टमेंट सोडवा, ॲडजस्टमेंट नाही आहे, ॲडजस्टमेंट नाही तर एकच इफेक्ट करा. अनक्लेम डिव्हिडंड क्रेडिटमध्ये आला तर लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा 5 नंबरला. त्याच्यानंतर जर इंटेरियम डिव्हिडंड आला तर ट्रायल बॅलन्समध्ये. इंटेरियम डिव्हिडंड आला आणि ॲडजस्टमेंट नसली तर इंटेरियम डिव्हिडंडचा पण एक इफेक्ट करायचा. फक्त इंटेरियम डिव्हिडंड 5 नंबरला रेकॉर्ड नाही करायचा. इंटेरियम डिव्हिडंड डेबिटमध्ये असतो, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करायचा. म्हणजे अनक्लेम डिव्हिडंड जर आला आणि ॲडजस्टमेंट नसली तर 5 नंबरला लायबिलिटीला रेकॉर्ड करा. इंटेरियम डिव्हिडंड आला आणि ॲडजस्टमेंट नसली तर प्रॉफिट अँड लॉसच्या डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड नंतर कमिशन अँड एक्सचेंज, इन्कम किंवा लायबिलिटी. मग कमिशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे, इन्कम आहे.
इन्कम म्हणजे 13 नंबर आणि 14 नंबर. 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतात, म्हणजे बाकीचे सगळे इन्कम किती नंबरमध्ये? 14 नंबरमध्ये. मग इथं लिहा 14 नंबरमध्ये कमिशन अँड एक्सचेंज. शॉर्टमध्ये लिहूया कमिशन अँड एक्सचेंज. किती दिले कमिशन? 37,500. एक एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट नाही. कमिशन नंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. फक्त प्रॉफिट शब्द बघतात आणि गोंधळ करतात विद्यार्थी. तर लक्षात घ्या प्रॉफिटच्या पुढचा शब्द प्रॉफिट झाला, परंतु कशावर? सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. बँकेकडे एक नॉन बँकिंग असेट होती, ती त्यांनी विकली आणि त्याच्यावर प्रॉफिट झाला. असा जर ट्रायल बॅलन्समध्ये ट्रान्झॅक्शन दिलेला असेल तर एखादी असेट विकून जर प्रॉफिट झाला तर तो तुमचा इन्कम आहे, ती लायबिलिटी नाही. मग क्रेडिटचा नियम इन्कम किंवा लायबिलिटी. तर असं प्रॉफिट झालं तर तो आपला इन्कम आहे आणि सगळे इन्कम आपण किती नंबरमध्ये लिहितो? 14 नंबर. म्हणजे एखादी असेट विकून जर प्रॉफिट झाला तर डायरेक्ट 14 नंबरमध्ये लिहा. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग असेट कितीला विकली ती बघा? 1200. 1200 आपण रेकॉर्ड केले. त्याच्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 एप्रिल 2024. 1 एप्रिल 2024 ओपनिंग डेट आहे आणि क्लोजिंग डेट आहे 31 मार्च 2025. ट्रायल बॅलन्सला ओपनिंग प्रॉफिट दिला जातो आणि ट्रायल बॅलन्सला दिलेला ओपनिंग प्रॉफिट कुठे रेकॉर्ड करायचा? तर कोणत्याच शेड्यूलला रेकॉर्ड करायचा नाही. ट्रायल बॅलन्सला दिलेला ओपनिंग प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला सी मध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये रेकॉर्ड करायचा. मग सी मध्ये रेकॉर्ड करूया. प्रॉफिट अँड लॉसमध्ये सी मध्ये इथं रेकॉर्ड करा. प्रॉफिट अँड लॉसमध्ये एक लाईन सोडा, आपण नेट प्रॉफिट तिथं शोधणार आणि 2 नंबर लिहा प्रॉफिट अँड लॉस. एक लाईन सोडून लिहा प्रॉफिट अँड लॉस 1/4/24. आणि किती आहे तो ओपनिंग प्रॉफिट? 1,12,300. म्हणजे ट्रायल बॅलन्सला दिलेला ओपनिंग प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला सी मध्ये लिहायचा. ट्रायल बॅलन्स संपला. आता ट्रायल बॅलन्स संपला म्हणजे क्रेडिट बॅलन्स संपले. आता डेबिट बॅलन्स शिल्लक राहिले. मग डेबिट बॅलन्सचा नियम वापरायचा. डेबिटचा नियम काय? तर डेबिटचा नियम आहे आता जे असतील ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. एक्सपेन्सेस जर वाटले तर 15 किंवा 16ला रेकॉर्ड करा आणि असेट वाटले तर 6 ते 11 मध्ये रेकॉर्ड करा. म्हणजे आता फक्त वर्किंग नोट कोणत्या चालू आहे आपल्या? 6 ते 11 असेट वाटल्या तर, आणि एक्सपेन्सेस वाटले तर 15 आणि 16. फक्त याच वर्किंग नोटला सोडवायचं. मग पहिले बघूया प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन. प्रीमायसेस एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. 6 ते 11 मध्ये सेपरेट शेड्यूल आहे आपला कोणता? फिक्स असेट. प्रीमायसेस फिक्स असेट आहे. मग लिहा प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन. आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे का? ॲडजस्टमेंट नाही आहे. ते मुद्दामून दिलं की प्रीमायसेस डेप्रिसिएशन वजा करून त्याची अमाऊंट दिली. मग किती आहे? 1,85,000. ॲडजस्टमेंट नाही आहे, ते एकदाच रेकॉर्ड करा. प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन वजा करून दिलं. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. डेबिटचा नियम असेट किंवा एक्सपेन्सेस. मग मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस एक्सपेन्सेस नाही आहे, असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग 6 ते 11 मध्ये 7 नंबर आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस सेपरेट तिथं येतं. म्हणजे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शब्द आला तर 7 नंबरमध्ये लिहा मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मग त्याची अमाऊंट लिहा 2,15,000. मनी ॲट कॉल नंतर फर्निचर. फर्निचर असेट आहे 6 ते 11 पैकी फिक्स असेट 10 नंबरमध्ये. मग 10 नंबरमध्ये लिहा फर्निचर. ते पण लेस डेप्रिसिएशन, म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून दिले. लेस डेप्रिसिएशन शॉर्टमध्ये लिहू लेस डेप्रिसिएशन. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 30,000. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बँक्स. आता डेप्रिसिएशन दिलं बँकेच्या असेटवर. मग डेबिटचा नियम तुम्हाला माहिती. डेबिटचा नियम काय? एक्सपेन्सेस किंवा असेट. मग डेप्रिसिएशन असेट नाही आहे, डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस आहे. आणि सर्व एक्सपेन्सेस कुठं लिहितो आपण? 15 आणि 16. त्याच्यापैकी 15 नंबर फक्त इंटरेस्टसाठी असतो. 15 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात. याचा आता सगळे खर्च कशामध्ये लिहायचे? 16 मध्ये. 15 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात डेबिटचा. मग इथं लिहा 16 नंबरमध्ये डेप्रिसिएशन
ऑन काय दिलं, बँक्स असेट्स, बँक्स असेट्स किती अमाऊंट आहे डेप्रिसिएशन 11,000. ज्या ज्या वेळेस डेप्रिसिएशन ट्रायल बॅलन्समध्ये येईल तो खर्च म्हणून डायरेक्ट 16 नंबरला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर नॉन बँकिंग असेट ॲक्वायर, नॉन बँकिंग असेट ॲक्वायर, ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे. नॉन बँकिंग असेट आपण खरेदी केली बँकेने, मग असेट खरेदी केली, मग तो एक्सपेन्सेस आहे का असेट आहे, असेट आहे, मग असेटमध्ये रेकॉर्ड करा. असेट म्हणजे 7 ते 11. मग कुठे येणार, एखादी असेट जर तुम्ही खरेदी केली तर ती येणार तुमची डायरेक्ट अदर असेटमध्ये. नॉन बँकिंग असेट अदर असेटमध्ये या, म्हणजे ज्या ज्या वेळेस बँक नॉन बँकिंग असेट खरेदी करणार ती नॉन बँकिंग असेट ती कशामध्ये लिहायची, अदर असेटमध्ये. मग अदर असेटमध्ये लिहा नॉन बँकिंग असेट, नॉन बँकिंग असेट्स. मग नॉन बँकिंग असेट किती दिली बघा, 20,000. त्याच्यानंतर एखादी नॉन बँकिंग असेट खरेदी केली तर 11 नंबर असेटमध्ये रेकॉर्ड करा. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक तुम्हाला माहिती आहे असेट आहे, असेट म्हणजे 6 ते 11. कॅश इन हँड 6 नंबरमध्ये आणि कॅश ॲट बँक 7 नंबरमध्ये. मग 6 नंबरमध्ये लिहा कॅश इन हँड, कॅश इन हँड. मग कॅश इन हँड बघा किती दिलेली आहे, कॅश इन हँड दिली 3 लाख. आणि त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक 6 नंबरमध्ये नाही तर 7 नंबरमध्ये. मग 7 नंबरमध्ये लिहा कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक. मग कॅश ॲट बँक दिले 2,50,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक झालं. कॅश इन हँड 6 नंबरमध्ये आणि कॅश ॲट बँक 7 नंबरमध्ये. इन्व्हेस्टमेंट असेट आहे, असेट म्हणजे 6 ते 11. मग इन्व्हेस्टमेंटसाठी सेपरेट शेड्यूल आहे 8 नंबर. मग सर्व इन्व्हेस्टमेंट 8 नंबरमध्येच लिहितात इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट बघा 3,50,000. आपण एकदाच रेकॉर्ड करतोय, फक्त ॲडजस्टमेंट असेल तर 2 इफेक्ट करायचे. इन्व्हेस्टमेंट नंतर लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. एक्सपेन्सेस का असेट तर लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट असेट. मग असेटमध्ये कुठे रेकॉर्ड करायची तर 2 असेट मी तुम्हाला पाठ करायला सांगितल्या, त्या 2 असेट पाठ करा. एक लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट आणि एक बिल डिस्काउंट अँड परचेस. ह्या दोन्ही असेट 9 नंबरमध्ये रेकॉर्ड करायच्या. मग लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ॲडव्हान्सेस 9 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. लोन कॉमा कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. मग याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टवर ॲडजस्टमेंट आहे. मग इनरला अमाऊंट लिहा किती, 12,65,000. 12,65,000. मग कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात तुम्हाला माहिती, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टवर RDDची ॲडजस्टमेंट सोडवतात. RDD पहिल्याच ॲडजस्टमेंटमध्ये दिले 10,000. मग RDD आपण ॲड करतो का लेस, तर तुम्हाला माहिती आहे लेस करतात, लेस RDD. RDDचा पहिला इफेक्ट लेस करा 10,000 आणि 10,000 लेस केल्यानंतर आउटरला लिहा 12,55,000. 12,55,000 ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. मग RDD पहिल्यांदा लेस करणार लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून. RDD दुसऱ्यांदा इथं कुठंच रेकॉर्ड नाही करायची, डायरेक्ट फॉर्मॅटला. कोणत्या फॉर्मॅटला, प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला, प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये. इथं 2 ॲडजस्टमेंट रेकॉर्ड करतात, RDD आणि टॅक्स. मग नंबर 1 RDD. मग RDD किती आहे 10,000. मग डायरेक्ट अमाऊंट कॉलमला लिहा 10,000. RDDचा पहिला इफेक्ट, RDDचा 2 इफेक्ट करायचे. RDDचा पहिला इफेक्ट 9 नंबरमध्ये लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून लेस आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये रेकॉर्ड करा. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट झालं. त्याच्यानंतर इंटरेस्ट डेबिटमध्ये आला तर मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट जर क्रेडिटमध्ये आला तर इन्कम 13 नंबरचा आणि इंटरेस्ट जर डेबिटमध्ये आला तर एक्सपेन्सेस किती नंबरचा 15 नंबर. म्हणजे 13 नंबर आणि 15 नंबर फक्त इंटरेस्टसाठीच बनवला जातो, याच्या पलीकडे त्याच्यात काहीच येत नाही. क्रेडिटमध्ये इंटरेस्ट ज्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस ते क्रेडिटला 13 नंबरमध्ये लिहायचं आणि ज्या ज्या वेळेस इंटरेस्ट डेबिटमध्ये येईल ते 15 नंबरमध्ये लिहायचं. मग 15 नंबरमध्ये डेबिटचा इंटरेस्ट 15 नंबरमध्ये लिहा. त्याचं नाव काय आहे बघा तिथं, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग. मग पूर्ण नाव लिहा इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोविंग किती दिले ते 2 लाख. मग इथं अमाऊंट कॉलमला लिहा 2 लाख. त्याच्यानंतर इंटरेस्ट नंतर ऑडिट फी खर्च आहे. सर्व खर्च कुठे लिहितो आपण 16 नंबरमध्ये. 16 नंबरमध्ये लिहा ऑडिट फी. सर्व खर्च 16 नंबरमध्ये ऑडिट फीज.
मग ऑडिट फी बघा किती आहे 4500. त्याच्यानंतर सॅलरी खर्च आहे, सगळे खर्च 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचे. सॅलरीज अँड अलाउन्सेस शॉर्टमध्ये लिहूया. सॅलरीज अँड अलाउन्सेस किती दिले 40,500. त्याच्यानंतर डायरेक्टर फी खर्च आहे, सगळे खर्च 16 नंबरमध्ये. डायरेक्टर फी 4,000. त्याच्यानंतर पोस्टेज खर्च आहे 16 नंबरमध्ये लिहा. पोस्टेज अँड टेलिग्राम, आणि याला स्टार केलं आहे, ॲडजस्टमेंट आहे. तर पोस्टेज अँड टेलिग्रामला स्टार केलं आहे, इनरला लिहा. पोस्टेज अँड टेलिग्रामची अमाऊंट 1350. काय ॲडजस्टमेंट आहे? पोस्टेज स्टॅम्प आणि स्टेशनरी वॉज इन हँड, म्हणजे क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. नवीन ॲडजस्टमेंट आपण शिकतोय. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जर एखाद्या खर्चावर दिली तर क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट त्या खर्चातून लेस करा. मग लेस क्लोजिंग स्टॉक कितीचा क्लोजिंग स्टॉक आहे पोस्टेजचा बघा शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये 160. मग 160 वजा करा, आउटरला येणार 1190. म्हणजे पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा लेस करायचा, आणि दुसरा इफेक्ट ॲडजस्टमेंट आहे. मग क्लोजिंग स्टॉक आपली असेट आहे. क्लोजिंग स्टॉक असेट कोणती असेट? अदर असेटमध्ये लिहा. क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज अँड टेलिग्राम शॉर्टमध्ये किती 160. मग क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट 16 नंबर खर्चातून लेस करा, आणि दुसरा इफेक्ट अदर असेट 11 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. अजून एक क्लोजिंग स्टॉक आहे कशावर? स्टेशनरीवर. मग स्टेशनरी खर्च आहे, अगोदर इथं लिहा प्रिंटिंग अँड स्टेशनरी 16 नंबरमध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनरला लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट बघा किती 3700. लेस क्लोजिंग स्टॉक लेस करायचा, पहिला इफेक्ट लेस क्लोजिंग स्टॉक लेस करा. कितीचा क्लोजिंग स्टॉक आहे बघा 700 रुपयाचा. 700 रुपये लेस करा, आउटरला लिहा 3000. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट तुम्हाला माहीतच आहे. क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट आपल्याला माहिती. दुसरा इफेक्ट आपण कुठं करतो? अदर असेट. माहिती लिहा क्लोजिंग स्टॉक ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी शॉर्टमध्ये किती 700. या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट सोडवली क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट खर्च 16 नंबर खर्चामधून लेस करा, दुसऱ्यांदा 11 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. पोस्टेज झालं, प्रिंटिंग झालं. अदर एक्सपेंडिचर खर्च आहे 16 नंबरमध्ये लिहा. अदर एक्सपेंडिचर बरेच खर्च आले. अदर एक्सपेंडिचर अदर एक्सपेंडिचर किती आहे बघा 2450. आउटरला लिहा 2450. अदर एक्सपेंडिचर नंतर क्रेडिट बॅलन्स सुरू झाले. क्रेडिट बॅलन्स आपले संपले, डेबिट पण संपले, ट्रायल बॅलन्स संपला. आता कोणते ॲडजस्टमेंट सोडवायचे राहिले बघा. RDDची ॲडजस्टमेंट सोडवली. बिल्स फॉर कलेक्शन कॉन्टिजन लायबिलिटी आहे, डायरेक्ट इथं फॉर्मॅटला यायचं. कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट इथं लिहायची कुठं? बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला. मग बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला 12 नंबर शेड्यूल आहे तिथं लिहून टाकायचं. मग ती आपण टोटलमध्ये घेत नाही. काय दिलं? बिल्स फॉर कलेक्शन. मग लिहा नंबर 1 बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन किती दिले? 1,05,000. या व्यतिरिक्त अजून एक कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आली आणि याचा दुसरा इफेक्ट करायचा नाही. हे टोटलमध्ये पण येत नाही. ॲक्सेप्टन्स आणि एंडॉर्समेंट. ॲक्सेप्टन्स आणि एंडॉर्समेंट शब्द आले तर ते पण कॉन्टिजन लायबिलिटी इथंच लिहा. ॲक्सेप्टन्सेस अँड एंडॉर्समेंट. ॲक्सेप्टन्स आणि एंडॉर्समेंट किती दिले? 52,000. इथे लिहून टाका 52,000. आणि ते टोटलमध्ये घ्यायचं नाही, दुसरा इफेक्ट पण करायचं नाही, संपलं. मग बिल्स फॉर कलेक्शन आणि ॲक्सेप्टन्स एंडॉर्समेंट आले तर कॉन्टिजन लायबिलिटीमध्ये लिहा, त्याचा इफेक्ट करायचा नाही. प्रोव्हाइड फॉर रिबेट झालं. टॅक्सची ॲडजस्टमेंट बाकी आहे. मग टॅक्सची ॲडजस्टमेंट सोडवा. टॅक्सच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. टॅक्सचा पहिला इफेक्ट, टॅक्स आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 शेड्यूल. 1 ते 5 म्हणजे कोणता शेड्यूल? 5 नंबर. मग टॅक्स लिहायचा पहिल्यांदा 5 नंबरमध्ये टॅक्स. मग टॅक्स किती दिला बघा ॲडजस्टमेंटमध्ये? ॲडजस्टमेंट नंबर 5 10,500.
टॅक्सची ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट टॅक्स अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा आणि दुसरा इफेक्ट कुठेच इथं रेकॉर्ड करू नका, कोणत्या शेड्यूलला रेकॉर्ड करू नका. दुसरा इफेक्ट RDD सारखा कुठं प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये यायचं आणि इथं लिहायचं टॅक्स 10,500. मग टॅक्सचे दोन इफेक्ट सोडवले आपण. टॅक्सची ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्सवर सोडवली जात नाही, डायरेक्ट सोडवायची. मग टॅक्सचा पहिला इफेक्ट टॅक्स आपली लायबिलिटी आहे 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये रेकॉर्ड करा. म्हणजे प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये दोन ॲडजस्टमेंट येतात, RDD आणि टॅक्स. टॅक्स पण झालं, पोस्टेज आणि स्टॅम्पवर क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट झाली, ट्रायल बॅलन्स संपला, ॲडजस्टमेंट संपला प्रॉब्लेम, क्लोज करून टाका. मग वर्किंग नोट एक एक क्लोज करा. पहिली वर्किंग नोट क्लोज आहे, दुसरी वर्किंग नोट क्लोज करू नका, ती शेवटी क्लोज करतो. तिसरी क्लोज आहे, चौथी क्लोज आहे, पाचवी क्लोज करा. मग पाचवी वर्किंग नोट्सची टोटल किती येते बघा. मग पाचव्या वर्किंग नोटची टोटल येते 1,51,000. कॅल्क्युलेटरवर करत चला, 1,51,000. फॉर्मॅटमध्ये या 5 नंबरच्या समोर लिहा 1,51,000. त्याच्यानंतर 6 नंबरची टोटल करा. 6 नंबरची टोटल किती 3 लाख. फॉर्मॅटमध्ये या 6 नंबरच्या समोर लिहा 3 लाख. त्याच्यानंतर 7 नंबर क्लोज करा. 7 नंबरची टोटल किती येते बघा. 7 नंबरची टोटल किती येते. 7 नंबरची टोटल येते 4,65,000. 4,65,000. मग इथे लिहा 7 नंबरच्या समोर 4,65,000. त्याच्यानंतर 8 नंबर क्लोज करा. 8 नंबरची टोटल किती येते 3,50,000. फॉर्मॅटमध्ये या 8 नंबरच्या समोर लिहा 3,50,000. म्हणजे वर्किंग नोटला क्लोज करायचं आणि इथं टोटल फॉर्मॅटमध्ये लिहायची, बस एवढंच करायचं. 9 नंबर क्लोज करा. 9 नंबरची टोटल येते 12,55,000. 12,55,000. 9 नंबरच्या समोर लिहा 12,55,000. 10 आणि 11 राहिलं. 10 नंबर क्लोज करा. 10 नंबरची टोटल किती येते बघा. 1,85 आणि 30 म्हणजे किती झाले 2,15,000. मग 10 नंबरच्या समोर लिहा 2,15,000. 11 नंबर क्लोज करा. 11 नंबरची टोटल किती येते बघा. 11 नंबरची टोटल येते 20,860. 20,860. मग 11 नंबरच्या टोटलच्या समोर लिहा फॉर्मॅटमध्ये 20,860. आता विद्यार्थी मित्रांनो 6ची पण टोटल आहे. 6 ते 11 सगळ्यांच्या टोटल आहे. मग असेट साईडची टोटल करून टाका. मग असेट साईडची टोटल येते आपली 26,05,860. इथे लिहा 26,05,860. एवढी आपली असेटची टोटल येते. लायबिलिटीची टोटल करू नका, कारण लायबिलिटीमध्ये एक पार्ट आपला बाकी. कोणता पार्ट बाकी आहे. 2 नंबरचा शेड्यूल आपण सोडवलेला नाही बघा. तिथं 2 नंबरची टोटल आपली बाकी आहे. मग 2 नंबरची टोटल बाकी म्हणून ते सोडू नका, ते नंतर आपण सोडूया. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करा. मग 13, 14, 15, 16 चला. मग 13 नंबरला क्लोज करा. 13 नंबरची टोटल किती आली 3,66,000. 13 नंबरची टोटल लिहा 3,66,000. 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्टच येतं. मग 3,66,000 प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये 13 नंबरच्या समोर 3,66,000. त्याच्यानंतर 14 नंबर. मग 14 नंबरची टोटल करा 37,500 आणि 1,200. मग 14 नंबरची टोटल किती येते बघा. मग 14 नंबरची टोटल येते 38,700. 38,700. 14 नंबरची टोटल 38,700. फॉर्मॅटला या 14 नंबरची टोटल या 38,700. 15 नंबरची टोटल करा. 15 नंबरमध्ये फक्त एक्सपेन्सेसच येतं. किती होतं ते 2 लाख. मग 15 नंबरची टोटल 2 लाख. फक्त एक्सपेन्सेस येतं त्याच्यामध्ये, ते तुम्ही तेव्हा पण क्लोज करू शकला असता. 2 लाख. 16 नंबरची टोटल करा. 16 नंबरची टोटल विद्यार्थी मित्रांनो येते 20,500. बरेच खर्च त्याच्यामध्ये दिलेले आहे. 20,500. मग 16 नंबरची टोटल 66,640 आहे. 1 मिनटं फक्त चुकली आपली ती. किती आहे 66,640.
640. मग 16 नंबरची टोटल आहे 66,640. कॅल्क्युलेटरवर एकदा क्रॉस चेक करा विद्यार्थी मित्रांनो. 66,640 फॉर्मॅटमध्ये या. 16 नंबरच्या समोर 66,640 झाले टोटल. 16 सगळ्या शेड्यूल क्लोज झाले. टोटल करा 13 आणि 14 इन्कमची टोटल करा. म्हणजे पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचा, त्याचा बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा. मग 3,66,000 आणि 38,700 टोटल येणार 4,04,700. त्याच्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल 15, 16 आणि हे प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युएन्सी, तर याची टोटल येते 2,87,140. 2,87,140. इन्कममधून एक्सपेंडिचर लेस करायचं, आपल्याला काय मिळणार? प्रॉफिट. मग इन्कम जास्त असेल तर प्रॉफिट, कमी असेल तर लॉस. मग इन्कम जास्त आहे बघा, 2,87,000 पेक्षा 4,04,700 जास्त आहे. मी इथं जी एक लाईन सोडली होती प्रॉफिटमध्ये, आपल्याला प्रॉफिट होणार म्हणून इथं लिहा नेट प्रॉफिट कंसामध्ये 1 - 2. मग पहिल्यामधून 4,04,700 मधून 2,87,140 वजा करा. प्रॉफिट येतो 1,17,560. मग इथे लिहा 1,17,560. एवढा प्रॉफिट आपण शोधला. प्रॉफिट सी मध्ये आपण शोधलेला नेट प्रॉफिट आणि ट्रायल बॅलन्सचं प्रॉफिट, एवढे दोनच प्रॉफिट असतात. सी ची टोटल करून टाका. प्रॉफिट शोधल्यानंतर सी ची टोटल करून टाकायची. मग सी ची टोटल आहे 2,29,860. 2,29,860. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर जो नेट प्रॉफिट आपण शोधलेला आहे त्या नेट प्रॉफिटवर 20% काढायचे आणि ते ट्रान्सफर करायचे स्टॅच्युटरी रिझर्वला. मग 20% कशावर काढायचे? नेट प्रॉफिटवर. नेट प्रॉफिट किती शोधला? 1,17,560. मग 1,17,560 वर 20% काढा. हे साईडला मी तुम्हाला दाखवतोय, हे प्रॉब्लेममध्ये लिहू नका. मग 1,17,560 वर 20% काढा. ते 20% येतात 23,512. किती आले? 23,512. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला सोडवायची, स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करायचे 20%. आणि ते कुठे ट्रान्सफर करायचे? त्याचे दोन इफेक्ट. पहिल्यांदा ते डी मध्ये ट्रान्सफर करायचे. मग डी मध्ये लिहा 20% स्टॅच्युटरी रिझर्व. शॉर्टमध्ये लिहितो मी SR, तुम्ही पूर्ण शब्द लिहा. स्टॅच्युटरी रिझर्व किती? 23,512. आणि हे जे 20% ट्रान्सफर केले ते पहिल्यांदा डी मध्ये लिहायचे आणि दुसऱ्यांदा 2 नंबर वर्किंग नोटला ट्रान्सफर करायचे. मग 2 नंबर वर्किंग नोटला इथं स्टॅच्युटरी रिझर्वच्या खाली ॲडिशन 20% स्टॅच्युटरी रिझर्व. मग 20% स्टॅच्युटरी रिझर्व 2 नंबरला लिहायचा. किती आला तो आपला? तो आला आपला किती? 23,512. मग इथे लिहा 23,512. ओके. आता याच्यानंतर डी क्लोज करून टाका. ट्रान्सफर केल्यानंतर डी क्लोज करा. मग डीमध्ये फक्त एवढी एकच अमाऊंट आली. डीची अमाऊंट सीच्या टोटलमधून वजा करा. मग सीची टोटल 2,29,860. त्याच्यातून 23,512 वजा करा. ते वजा केल्यानंतर शिल्लक राहणार किती? 2,06,348. किती शिल्लक राहिले? 2,06,348. हा डीचा फरक आहे जो बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करणार. मग इथे लिहा बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. किती आला तो? 2,06,348. कसा आला? सीच्या टोटलमधून एक अमाऊंट वजा केली 348. आता हा बॅलन्स ट्रान्सफर करा. त्याच्या अगोदर सीची टोटल आणि डीची टोटल इक्वल होऊन जाणार. मग 2,29,860 सीची तेवढीच टोटल डीची. मग डीची टोटल लिहा 2,29,860. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस संपलं. मग आता हे 2,06,348 जे आले ते 2 नंबर वर्किंग नोटला ट्रान्सफर करा. मग 2 नंबर वर्किंग नोटला लिहा बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स किती आला होता? तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण इथं सोडवला होता बघा 2,06,348. मग लिहा 2,06,348. आणि हा बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर 2 नंबर क्लोज करून टाका. मग 2 नंबरची टोटल किती येते बघा विद्यार्थी मित्रांनो. तर 2 नंबरची टोटल आपली येते 3,49,860. 3,49,860. बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर क्लोज करा 2 नंबर. मग 3,49,860 बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला या. 2 नंबरच्या समोर लिहा 3,49,860. संपलं. आता लायबिलिटी साईडची टोटल करा या 5 शेड्यूलची. ती टोटल एवढीच येणार 26,05,860.
26,05,860 या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. क्लोज कसं करायचं, डी क्लोज झाल्यानंतर डीचा बॅलन्स जो आला तुमचा 2,06,348 तो 2 नंबरला ट्रान्सफर करा. 2 नंबरला ट्रान्सफर केल्यानंतर 2 नंबर वर्किंग नोट क्लोज होणार. 2 नंबर वर्किंग नोट क्लोज झाल्यानंतर इथं लिहा फॉर्मॅटमध्ये आणि टॅली करून टाका. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला सोडूया. थँक्यू.